स्पर्धेचे नियम स्पर्धेची अटी आपण व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे नियम आहेत सर्वच नियम इथे लागू असतील. रिव्ह्यूच्या बाबतीत आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो. दोन्ही टीमला प्रत्येक इनिंगसाठी फक्त आणि फक्त एकच रेफरल रिव्ह्यू त्या ठिकाणी घेता येईल, याची आपण दोन्ही टीमने नोंद घ्यायची. पुणे मंडळ आणि सोबतच वक्रतुंड बॉईज आपल्याला एका इनिंगसाठी एकच रेफरल रिव्ह्यू त्या ठिकाणी पंचांकडे मागता येईल, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. दोन्ही टीमने आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचे. पुणे मंडळ आणि सोबतच वक्रतुंड बॉईज आपला एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. आपल्या सर्व खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बरीच वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्या पारितोषिकांचं वितरण आम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडूंची नावं जी आहेत ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी विनंती करतोय पुणे स्पोर्ट्स पुणे आणि वक्रतुंड बॉईज मुंबई आपल्याला लवकरात लवकर एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यावा लागेल. पुन्हा एकदा दोन्ही टीमला सूचना देतोय, जर आपला प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर ज्या टीमचा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल त्या टीमला 3 धावांची पेनल्टी असेल, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. स्पर्धेचे नियम स्पर्धेच्या अटींचं आपण काटेकोरपणे पालन करायचंय, हे आपल्या खेळणाऱ्या सर्व संघातील तरुणवीरांना सूचना आहे. एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा हा रंगारंग कार्यक्रम गेले 3 दिवस या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती रंगतोय आणि आज या स्पर्धेच्या 4थ्या दिवसाला आपण थोड्याच वेळात सुरुवात झालेली पाहू शकाल. एका बाजूला पुणे स्पोर्ट्स पुणे आणि त्यांच्या विरोधात मात्र वक्रतुंड बॉईज मुंबईवरून दाखल झालेला संघ आहे. दोन्ही संघांचं आज कराड नगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीनाथ प्रतिष्ठान पश्चिम महाराष्ट्रातील एका मानाच्या चषकाचं आयोजन करत असताना एकंदरीत 5 दिवसीय ही कला क्रीडा महोत्सवातील क्रिकेटची स्पर्धा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मनोज आणि राहुल गोलंदाजी मार्कवरती, मात्र सागर सावंत पहिले षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पहिली 2 षटकं जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं आहेत आणि या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही सजवू शकाल, याची आपण सर्व संघांनी नोंद घ्या. मनोज ऑन स्ट्राईक, राहुल नॉन स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती सागर सावंत पहिल्या मॅचच्या या पहिल्या ओव्हरसाठी मात्र सज्ज होताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक सागर सावंतच्या हातामध्ये सोपवलं जाते.
एक अप्रतिम अशी सुरुवात या पहिल्याच सामन्यात आपल्याला आज दिवस क्रमांक 4 ची होताना पाहायला मिळू शकेल. पुणे विरुद्ध मुंबई अशी मॅच. अगदी आज विविध जिल्ह्यामधून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हा हिंदू नाथपंथी डगरी गोसावी समाजाचा क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकाल. नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरती DPL अर्थातच डगरी प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आपण पार पडलेलं पाहिलं. त्यानंतर आज मात्र या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच या कराड नगरीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक भव्य आयोजन आपण पाहू शकाल श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने. उद्याचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. स्पर्धेचे चषक आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकाल. अतिशय झळाळ ते करंडक या स्पर्धेच्या विजेत्या पदासाठी, उपविजेत्या पदासाठी, तृतीय क्रमांकासाठी, चतुर्थ क्रमांकासाठी, सोबतच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी विविध पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान सागर सावंतचा आजच्या दिवसाचा हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळू शकेल. स्क्वेअरकटचा फटका तिकडे मात्र खेळला जातोय. सुरुवात केली जाते आजच्या दिवसाची या एकेरी धावेसोबत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. हिंदू नाथपंथी डगरी गोसावी समाज, श्रीनाथ प्रतिष्ठान, समाज कारवे नाका कराड यांच्या वतीने एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. दरम्यान या वेळेला हवेत फटका खेळलाय. फटका फसतोय की काय? होय, नक्कीच. इथे मात्र पहिली विकेट सागर सावंतच्या खात्यामध्ये. राहुल आउट होऊन माघारी परततोय. शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार बनतोय. पहिला लागलेला झटका, पहिला फलंदाज बाद, पहिली विकेट, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परतीच्या दिशेला जात असताना. ऐतिहासिक असं हे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, या मैदानावरती मात्र मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या. अगदी लाख मोलाची आयोजन आपण या मैदानावरती पाहिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सुद्धा या मैदानावरती मात्र सराव करून गेले, या मैदानावरती स्पर्धा खेळून गेले. VS लक्ष्मण सर यांनी सुद्धा या मैदानावरती क्रिकेट खेळलं. राहुल द्रविड सरांचा सुद्धा या मैदानावरती खेळ पाहायला मिळालाय. बरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू जे आहेत ते या मैदानाला भेट देऊन गेलेत. इतच कालावधीमध्ये म्हणजे काही दिवसांमध्येच कराड सहारा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन क्रिकेट लव्हर लाला बागवान आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून, अर्थातच मेहरबान राजू शिंदे यांच्या सहकार्याने एक भव्य स्पर्धा या मैदानावरती येत्या 23 ते 28 फेब्रुवारीला रंगणार आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये राहुलजी हुलवान अर्थातच नाना फौजी यांच्या माध्यमातून सुद्धा TSPLचं आयोजन, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज चषक या स्पर्धेचंही आयोजन या मैदानावरती पुढच्या महिन्यात आपल्याला पाहायला मिळू शकेल. दरम्यान सागर सावंतचा पुढील चेंडू हलक्या हाताने मात्र स्टीअर केलं. चेंडूला गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला. नव्याने आलेला बॅटर तिकडे मात्र स्ट्राईकवर होता. 2 धावा अतिशय चपळाईनं, अतिशय वेगानं, अतिशय झपाट्यानं मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. एक राहुल आउट झालाय तर दुसरा राहुल मैदानावरती आलाय. धावांची मात्र त्याच्या बॅटमधून चाहूल लागते. 2 धावा तिकडे मात्र तो घेतोय. धावसंख्या झाली 1 गडी बाद 3 धावा. सातारा स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. दरम्यान या वेळेला मात्र फटका खेळायचा होता ऑफ साईडला, परंतु बॉल चाललाय ऑन साईडला. एक उत्तम दर्जाची खेळपट्टी या मैदानासाठी मात्र नेहमीच उपलब्ध राहिलेली आपण पाहिलेली आहे. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये मला वाटतं थोडंसं जास्तच पाणी मैदानाला घातलं गेलंय. त्यामुळे आजूबाजूचा जो इनर सर्कलचा भाग आहे तो थोडासा ओला आहे. परंतु थोड्या वेळातच आपण जर पाहिलं तर कडक ऊन ज्या वेळेला पडेल तेव्हा ती इनफिल्ड जी आहे ती थोडीशी ड्राय होईल. आउटफील्ड जर आपण पाहिलं तर खूप सुंदर आहे या मैदानाची. दरम्यान या वेळेला क्रॉस द लाईन आली. कॅपमध्ये फटका चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतो आजच्या दिवसातला पहिला DPL चौकार. मी फलंदाजांना विनंती करेन, गोलंदाजांनाही विनंती असेल, प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की आपण रनिंग बिटवीन द विकेटमध्ये विकेटच्या मधून धावायचं नाहीये. आपण थोडंसं धाव घेताना विकेटच्या थोडंसं एका बाजूने धावायचंय, कारण खेळपट्टी जी आहे ती अजूनही थोडीशी ओली आहे.
खेळपट्टी सुकेपर्यंत आपण थोडस एका बाजूने धावा ही विनंती आपल्या सर्व खेळाडू मित्रांना असणार आहे. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 आज चौथा दिवस, पहिली मॅच पुणे विरुद्ध मुंबई असा हा सामना. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल शॉट अंपुल केलाय, चेंडूला गुल केलाय, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या बॉलवर मात्र काय दर्जेदार अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन आले आणि चेंडूच्या रेंज मध्ये जात मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर हा षटकार ठोकला जातो. तो फलंदाज मनोजच्या माध्यमातून एक विस्फोटक बॅटिंग शेवटच्या बॉलवरती. सुरुवातीला थोडंसं शांत संयमी राहिले, परंतु शेवटच्या बॉलवर आक्रमकता त्यांना स्वीकारावी लागली, कारण एक निमंत्रण दिलं गेलं होतं गोलंदाजाकडून. एक बेरर चेक हाफ ट्रॅकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला गेला होता. त्या बेरर चेक वरती मात्र 6 धावांचा आकडा त्यांनी लिहिला आणि आपल्या अकाउंटमध्ये जे डिपॉझिट केले. अर्धा डझन धावांची भर पडते ती धावफलकावरती आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस मात्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद दुहेरी अंकामध्ये डबल अंकामध्ये धावफलक 14 धावा. पुणे टीम सुरुवात मात्र थोडीशी महागडी होती. पहिला विकेट तर लवकर पटकावला, परंतु तितक्याच चांगल्या धावा सुद्धा दुसऱ्या बाजूने मात्र मुंबई संघानं घेताना आपण पाहिलं. वक्रतुंड बॉईज अर्थातच 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, त्याचं नाव मात्र या मुंबईच्या टीमला दिलं गेलं, वक्रतुंड बॉईज. तर एक चांगली सुरुवात. बोथ एंडनं मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. या मैदानावरती प्रत्येक स्पर्धा टेनिस बॉलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बोथ एंडनं खेळवली जाते. पहिल्या ओव्हर अखेरीस 1 गडी बाद 14 धावा. नवीन षटक मात्र नितीनच्या हातामध्ये सोपवलं जाते. ऑन स्ट्राईक राहुल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर लेंथ बॉल होता. सुंदर पिचिंग पाहायला मिळाली. शरीराचा वेध, पायाचा वेध घेताना मात्र बॉल पाहायला मिळतोय. लाऊड अपील तिकडे मात्र केलं गेलं. उत्साह थोडासा जास्त होता. गोलंदाजाकडून आत्मविश्वास थोडासा कमी पंचांना पाहायला मिळाला. इम्पॅक्ट पडता आला व्यवस्थितरित्या आणि आपल्या योग्य त्या पद्धतीने मात्र पंचांनी हा निर्णय कळवलाय. एक बिफोर विकेट मात्र मला वाटतं या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाज आउट नाहीये. आणि दरम्यान या वेळेला मात्र गॅप मध्ये फटका चाललाय. खराब लाईनवर हाताळलेला हा चेंडू होता. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूंना सीमारेषा दाखवा, हे क्रिकेटचं सूत्र आहे. या डाऊन दी लेग साइड ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला मात्र कुठेतरी गतीचा वापर करत दिशा दाखवली आणि त्या दिशेच्या साहाय्यानं मात्र वेगाचा चांगला वापर तिकडे मात्र केला गेला आणि त्या वेगाच्या वापरासोबत मात्र या 4 धावा मिळवल्या त्या राहुलने. दिशा भटकलेले पाहायला मिळाले होते. थोडीशी डाऊन दी लेग साइड लाईन पाहायला मिळते यावेळेला आणि त्याचा परिणामी मात्र हा चौकार आलेला आपण पाहतोय. यावेळेला सुंदर प्लेसमेंट आडव्या बॅटनं. बॅटचा चेहरा थोडासा खालीच ठेवला जेणेकरून बॉल हवेत राहणार नाही, कॅच होणार नाही याची पूर्णपणे दखल घेतली फलंदाजाने. पूर्णपणे मात्र त्या ठिकाणी जबाबदारी घेतली होती की विकेट आपली गमवायची नाहीये, एक मोठी खेळी करायची आहे, एक मोठं पार्टनरशिप बिल्ड करायचंय हा विचार मात्र मनामध्ये घेऊन आता मात्र 2 फलंदाज. कारण पहिली विकेट अगदी ओव्हर नंबर 1च्या दुसऱ्या चेंडूवरती गमावल्या कारणानं थोडासा शांत आणि संयमी खेळ सुरुवातीला आपण पाहिला, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठा फटका सजवला होता. पुन्हा एकदा मनोज यावेळेला ऑन द राईस चेंडूला पंच करतोय, पाठवतोय मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये. आणखीन 4 धावा, आणखीन एक चौकार. मनोज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आज. चांगले फटके, चांगलं एक्झिक्युशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी टॉप ऑफ द बॉल जात आहेत, बॉलच्या रेंज मध्ये, बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी मेरिटवर फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. याही वेळेला आपण जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा आपटलेला बॉल, ज्याला मात्र पाठवलं पॉइंटच्या डोक्यावरून मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळवल्या धावा 4. ठोकला जातोय चौकार मनोज कडून. 2 चौकार, 1 डॉट, 1 सिंगल. आतापर्यंत या ओव्हर मधला 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली होती 23 धावा. सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, भरघोस पारितोषिकांचा वर्षाव खेळाडूंवरती या मैदानावर होणार आहे.
सातारा स्पोर्ट्स यांचं मात्र क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. आज गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र मुंबईहून आलेत विशाल. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या टीमचं समर्थन त्या ठिकाणी करण्यासाठी आज बरीच मंडळी जी आहे ती मुंबईवरून इथे दाखल झाली आहे. काही लोक पुण्यावरून आलेत, अगदी विविध भागातून. आज हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सर्व खेळाडू जे आहेत ते कराड नगरीमध्ये एकवटलेत. काही दिवसांपूर्वी आपण मुंबईच्या काळा चौकी मैदानावरती, ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती अशीच एक भव्य स्पर्धा पाहिली होती. अगदी लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र राज्यातील या डवरी गोसावी समाजातील खेळाडूंना विविध संघांमध्ये वाटून दिले गेले आणि त्यांच्यामध्ये साखळी पद्धतीने मात्र ती स्पर्धा खेळवली गेली. अतिशय दैदिप्यमान असं आयोजन मात्र पार पडलं आणि त्यालाच कुठेतरी लक्षात घेता आज श्रीनाथ प्रतिष्ठान कारवे नाका कराड यांच्या माध्यमातून एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अगदी पश्चिम महाराष्ट्रातील एक मानाचा चषक म्हणून सुद्धा या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. दरम्यान ओव्हर नंबर 2 मधून 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, 23 धावा धावफलकावरती आहेत. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मनोज चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रंगात बॅटिंग करताना आपली एक लयबद्ध फलंदाजी आज तो सादर करतोय. नितीन पुन्हा एकदा बॉलिंग रनवे वरती, पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन 5व्या बॉलसाठी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता, तो क्रशर बॉल होता, यॉर्कर लेन डिलिव्हरी, ज्याला मात्र खोदून काढलं. स्ट्रेट बॅटेड फटका. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यासोबत मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल. मनोजने आज चांगली टेक्निकली स्ट्रॉंग बॅटिंग आपल्याला करायची हे कुठेतरी ठरवलंय. अगदी चेंडूच्या मेरिट वरती तो फटके खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने राहुल आज आक्रमक आहे. यावेळेला राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम, डिस्पॅच्ड बाय राहुल. बिग हिट, 6 धावा, षटकार. अप्रतिम. याला म्हटलं जातं सीधी बॅट नो बकवास. अगदी बॅटच्या रडार मध्ये मिळालेला हा बॉल होता, त्याला मात्र चांगली दिशा दाखवली, दशा ठरवली, 6 धावा जमवल्या. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंच्या शेवटच्या, दोन्ही ओव्हरच्या ज्या 2 शेवटचे बॉल आहेत त्यावर षटकार ठोकले गेलेत. 2 षटकारांनिशी मात्र या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं, 30 धावा. एक गडी बाद 30 धावा वक्रतुंड बॉईज मुंबई संघाच्या खात्यामध्ये. कोडपदेव, भाईकाळा, काळा चौकी या परिसरातील हे सर्व खेळाडू आज आपल्याला मुंबई संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. अर्थात एका बाजूने आपण जर पाहायचं झालं तर दक्षिण मुंबईतला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने मात्र पुण्याचे खेळाडू आज थोडासा कस लावावा लागले. पुण्याच्या खेळाडूंना गोलंदाजी करत असताना मात्र विकेटच्या शोधामध्ये आहेत. पहिली विकेट मात्र थोडीशी लवकर पटकावली गेली, त्यानंतर मात्र अजूनपर्यंत कोणतीही विकेट आलेली नाहीये. 6 ओव्हरचा खेळ आहे, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. चांगल्या धावा इकडे मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये जमवल्या त्या वक्रतुंड बॉईजच्या फलंदाजांनी. नवीन ओव्हरसाठी सुनील चव्हाण. एक चांगलं आयोजन आपण पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेचं. पूर्णपणे व्यवस्थापन जे आहे ते अनिलजी इंगवले, सजनजी इंगवले आणि त्यांचे सर्व सहकारी श्रीनाथ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मात्र पाहिलं जाते. सुंदर स्पर्धा आणि दरम्यान इथे मात्र एक चांगला बॉल राऊंड विकेटचा अँगल बनवत मात्र एक चांगलं वळण, चांगली फिरकी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थातच सुनील नावाप्रमाणेच सुनील जोशी यांची आठवण करून देणारी गोलंदाजी मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळते. भारतीय संघाकडून मात्र फिरकीपटू म्हणून कित्येक वर्ष क्रिकेट ज्यांनी खेळलं, अकुराताची गोलंदाजी, त्यातल्या त्यात राऊंड विकेटचा जो त्यांचा अँगल, कुठेतरी आठवण करून दिली त्यांची सुनीलच्या या गोलंदाजीने. पहिला बॉल तरी मात्र मनोजला बीट करतोय, जातो विकेट किपरकडे, डॉट बॉल येतोय. परंतु यावेळेला
पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर असताना मात्र एक चोरटी धाव, याला म्हटलं जातं चोरटी धाव. अगदी खेळाडूच्या हातात बॉल असताना मात्र ती एक धाव धावून पूर्ण केली. गेली 3 दिवस या मैदानावरती मात्र विविध जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंकडून धावांसाठी धावाधाव केली गेली. प्रयत्नांच्या पराकाष्ठांना या ठिकाणी मात्र फलंदाजांना सामोरं जाताना आपण पाहिलं, संघर्ष करताना आपण पाहिलं. समोर मात्र आपण नवीन टीम मैदानावरती दाखल झालेली पाहू शकाल. वेगवेगळ्या परल विभागातला तुम्हाला वाटतं मुंबईचा संघ आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कराड नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. मनोज आणि राहुल सारख्या फलंदाजांना बांधून ठेवणं थोडंसं कठीण आहे, परंतु त्याची फिरकी आज मात्र कुठेतरी या दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवते, जकडून ठेवते, त्यांच्या पायामध्ये साखळ दंड ठोकते असं म्हणावं लागेल. या अगोदर ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली राहुलच्या माध्यमातून, जसा फटका त्याने खेळला होता, पुरेपूर ताकदीचा वापर, परंतु फिरकी गोलंदाजासमोर मात्र त्यांना काही टिकाव धरता येत नाहीये. इथे मात्र बॉल चालला हवेत, फिल्डर डाऊन दी बॉल. काय घडणार, काय घडणार तिकडे? बॅलन्स केलंय स्वतःला. दोनच मिनिटं आपल्याला निर्णय कळवला जाईल. योग्य तो निर्णय केला जाईल या ठिकाणी. दूध का दूध और पाणी का पाणी आमच्या SS स्पोर्ट्सच्या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे त्याची पडताळणी करून मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिनजी इंगवले त्याची पडताळणी करतात. पाहूया काय निर्णय येतोय. आणि हा षटकार असणार आहे. बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु किंचितचा पाय जो आहे तो बाउंड्री रोप्सला त्यांचा टच झाला होता. योग्य तो निर्णय ते दिला जाईल. षटकार असेल. योग्य तो निर्णय तो आपल्याला दिला जाईल. तटस्थ असा निर्णय असणार आहे. आयोजकांच्या माध्यमातून जो निर्णय दिला जाईल, आपल्याला कोणत्याही प्रकारे इथून पुढे युट्यूब लाईव्ह टीमकडे येता येणार नाही याची आपण सर्व संघांनी नोंद घ्या. आयोजक जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम निर्णय असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान या षटकारासोबत धावसंख्येकडे लक्ष टाकूया. 39 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा सुनील सज्ज. फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक राहुल. चांगला एक फटका सजवलाय इथे मात्र राहुलने. अगदी निर्णय जो आहे तुमच्या सुप्रीम कोर्टाकडे आला होता, अगदी अंपायर कडून त्याची पडताळणी करत मात्र षटकार कळवला गेला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल रन.
सिंगल धाब्यासोबत मात्र टीमच्या 40 धावा पूर्ण होतील. शेवटचा बॉल घेऊन सुनील सज्ज झालाय. बॅट भिरकावली आहे. कॉट बिहाइंड. यष्ट्यांच्या पाठीमागे एक अप्रतिम असा कॅच. मनोजची खेळी समाप्ता या ठिकाणी होते. एक मोठी खेळी इथे मात्र क्षमवली जाते सुनीलच्या माध्यमातून. एक मोठा धक्का लागतोय वक्रतुंड बॉईज मुंबई टीमला. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत होते सुरुवातीच्या 2 ओव्हर पर्यंत. तरी या शेवटच्या बॉलवर मात्र मनोजला आपली विकेट गमवावी लागली. स्टेप आउट खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची घेतली जाते कडा आणि फलंदाजाला शिकवला जातोय धडा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या विकेट सोबत 2 गडी बाद 40 धावा. बॅटर येतो रोहित मैदानाच्या आतमध्ये. पूर्व या नावाने सुद्धा त्याला संबोधलं जातं, परंतु ओरिजिनल नाव रोहित. आता नावाप्रमाणे खेळताना करावी लागणार आहे. हिटमॅन सारखी बॅटिंग आज त्यांना करायची आहे, कारण त्यांच्या हातामध्ये आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक राहिलेत. बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे दत्ता सावंत. अगोदर सागर सावंतला आपण पाहिलं, आता दत्ता सावंतच्या हातामध्ये हे 4थं षटक सोपवलं गेलंय. पुणे टीमच्या माध्यमातून वैयक्तिक पहिले षटक आहे दत्तासाठी, तर सांघिक मात्र हे 4थं षटक घेऊन आलाय. ऑन स्ट्राईक राहुल, नॉन स्ट्राईक वरती मात्र रोहित, नवीन फलंदाज. ओव्हर द विकेटचा मारा. पहिला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, क्रॉस द लाईन येऊन मात्र ऑन साईडला भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये राहुल तिकडे पाहायला मिळत आहेत. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क हवा तसा घडून येत नाहीये. डॉट बॉलने मात्र ओव्हर नंबर 4 ची होते सुरुवात. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून काही विशेष सहकारी या स्पर्धेला लाभलेले आहेत, त्या सर्वांचे आभार सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मधल्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. या मैदानावरती मात्र काही मोजकी नाव आहेत. या मैदानावरती कोणतीही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असू दे, त्या व्यक्तिमत्वांचं, त्या मान्यवरांचं विशेष सहकार्य असतं. दरम्यान इथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी बॉल पडलाय. 2 धावा घेण्याची संधी तिकडे मात्र फलंदाजांना मिळेल. 2 धावांसोबत मात्र धावफलक पुढे सरकते. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सहकार्य आहे, टी शर्ट सहकार्य. मेहरबान हनुमंत घाडगे सोबतच फॅब्रिकेशनचं काम संपूर्णपणे सांभाळले ते संदीपजी मोरे यांनी, डीपीएल अध्यक्ष विठ्ठलजी चौगुले आणि सोबतच शशिकांतजी शिंदे यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान इथे मात्र कॅच पटकावण्याची पुन्हा एकदा संधी त्याच फिल्डरच्या हातामध्ये. इथे मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. बॉल जातो स्ट्रेट इन टू दी बास्केट. सरळ खेळाडूच्या हातामध्ये विकेटचं पतन. राहुलला माघारी परतावं लागेल. आणखीन एक मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात असताना. मनोज आणि राहुलची जोडी तुटली आहे असं म्हणावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चांगले फटके आज राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आपण पाहिले, परंतु या फटक्यावरती मात्र उंची चांगली गाठली, लांबी पडली मात्र थोडीशी कमी आणि तिथे मात्र गोलंदाजाला मिळते विकेटची हमी. राहुल बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागतो तो वक्रतुंड बॉईज मुंबई टीमला. वैयक्तिक 21 धावांची खेळी राहुलच्या माध्यमातून. संख्येचा आकडा जर आपण एकूण पाहिलं तर 42 धावा, त्यातल्या अर्ध्या धावा ज्या आहेत त्या राहुलने बनवल्यात. म्हणजे संघाची धावसंख्या 42 आहेत, त्यातील 50% धावा ज्या आहेत त्या राहुलच्या बॅटमधून आलेत. 21 धावांची खेळी करत मात्र आउट होऊन माघारी परततोय. फलंदाज क्रमांक 5 येईल मैदानाच्या आतमध्ये. रोशन साळुंखे, रोहित आणि रोशन 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे 2 बॅटर आपण मैदानावरती पाहू शकाल वक्रतुंड बॉईज मुंबई संघाकडून. आंतर समाज अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा. हिंदू नाथपंथी डोबरी गोसावी समाजातील हे सर्व खेळाडू विविध जिल्ह्यांमधून आज कराडनगरीमध्ये दाखल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा कॉट बिहाइंड. गोलंदाजाला मिळते यष्टी रक्षकाची साथ. एक चांगला प्रतिसाद. फलंदाज यष्ट्यांच्या पाठी झेलबाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट्स दत्ता सावंतच्या खात्यामध्ये. अचूक लाईन आणि लेंथ वरती एक नियंत्रित गोलंदाजी दत्ता सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लगातारचे 2 फलंदाज त्यांनी बाद करून माघारी परतवण्यामध्ये यश पटकावलंय. विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी दत्ता सावंतच्या हातामध्ये. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पहिले 3 दिवस
आम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित नव्हतो, परंतु त्याची ही माहिती, त्याचा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आयोजकांच्या माध्यमातून. परंतु मला वाटतं आजच्या दिवसातली तरी ही पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी दत्ता साहेबांच्या हातामध्ये. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही SP स्पोर्ट्स कराडचे आभार व्यक्त करतोय, सहारा स्पोर्ट्स कराडचे आभार व्यक्त करतोय, श्रीनाथ स्पोर्ट्स कराडचे आभार व्यक्त करतोय, पुणे स्पोर्ट्स कराडचे आभार व्यक्त करतोय, सोबतच आदिमाया स्पोर्ट्स कराड आणि KK स्पोर्ट्स कराड. बरीच नावं आमच्या परिचयातली आहेत, कारण हे सर्व संघ जे आहेत हे सगळे आमचे सहकारी जे आहेत ते नेहमीच या मैदानावरती खेळताना, सराव करताना, मोठमोठ्या स्पर्धा आयोजक म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी नेहमी जुळले गेलेलो आहोत. आणि त्यातल्या त्यात आज मात्र हा श्रीनाथ प्रतिष्ठान चषक सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावर, तितक्याच मोठ्या प्लॅटफॉर्मवर या स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं जाताना आपण पाहू शकाल. श्रीनाथ प्रतिष्ठान व हिंदू नाथबंदी डबरी गोसावी समाज कारवे नाका कराड यांच्या माध्यमातून एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराडच्या या क्रीडांगणावरती अतिशय सुसज्ज अशा या मैदानावरती खेळण्याची संधी मात्र मिळते या हिंदू नाथबंदी डबरी गोसावी समाजातील या सर्व खेळाडूंना. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यांमधून हे सर्व खेळाडू आलेत, विविध तालुक्यांमधून हे खेळाडू आलेत. मुंबईचे काही संघ, नुकताच मुंबईचा बेलवडा परळचा संघ इथे दाखल झालेला आम्हाला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाते दत्ता सावंतच्या खात्यामध्ये. तिसरा झटका इथे मात्र लागतोय वक्रतुंड बॉईजला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. बॅटर आउट, अपील केली आहे. आता बघूयात रेफरल रिव्ह्यू घेण्याची संधी, परंतु कॉट बिहाइंड साठी मला वाटतं रेफरल रिव्ह्यू घेता येणार नाही. पहिली विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली आज श्रीनाथ प्रतिष्ठान चषकाच्या माध्यमातून या चौथ्या दिवसामध्ये. गोलंदाज दत्ता सावंत अप्रतिम गोलंदाजी करताना, अगदी तिखट मारा, अगदी कंजूस गोलंदाजी, आणि त्यातल्या त्यात समोरच्या फलंदाजांना हात खोलण्याची अजिबात संधी त्याने दिलेली नाहीये. एक प्रकारे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, साखळदंड ठोकून ठेवले पायामध्ये फलंदाजांच्या. लगातारचे 3 विकेट्स आतापर्यंत आपण पटकावलेले त्यांनी पाहिले. विकेटची हॅट्रिक त्याने पूर्ण केली. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 गडी बाद 43 धावा. वक्रतुंड बॉईज सुरुवात ज्या पद्धतीने केली होती असं वाटलं होतं एक मोठे टार्गेट सेट करतील, परंतु ही विकेट्स मात्र ज्या पद्धतीनं गमावले त्यांच्या माध्यमातून जात आहेत. 43 धावा, 4 विकेट्स, 5 विकेट, माफ करा 5 विकेट्स, 5 गडी बाद 43 धावा. सुरुवातीच्या 2 ओव्हरचा खेळ आपण नितीनजी पाहिलात ज्या पद्धतीची सुरुवात केली होती. सुनील येतोय यावेळेला, सुनीलचा पहिलाच बॉल मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये होते, कॅचची संधी ते मात्र हातातून गमावली आहे. मिस्टेक केली आहे, झेल हातातून सोडलाय. थोडा लांब होता क्षेत्ररक्षकापासून, परंतु बॉल हाताला लागला होता, त्यामुळे कुठेतरी एक संधी चालून आली होती अजून एक विकेट पटकावण्याची. ही संधी मात्र पुणे टीमने गमावली आहे. लॉंग ऑफ क्षेत्रावरती मात्र हा झेल ड्रॉप झाल्यानंतर फलंदाजांच्या माध्यमातून घेतली गेली ती 1 धाव सुनीलच्या पहिल्या बॉलवरती. यावेळेला मात्र ऑन साइडला उडवून दिलाय बॉल, फिल्डर डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू पाहायला मिळेल. यावेळेला मात्र कोणतीही चुकी नाही, कोणतीही मिस्टेक नाही. होईल विकेटचा पतन. 6वा धक्का वक्रतुंड बॉईज टीमला लागत असताना. मी विनंती करेन आपल्या श्रीनाथ प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींना, आपण जरा बाउंड्री लाईनच्या जवळ आपले एक
बाउंड्री पंच उभे करा जेणेकरून अशा कॅचेस किंवा मग चौकार षटकार आपल्याला लगेच निर्णय जे आहे ते घेता येतील. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तर आपण पाहण्याचा प्रयत्न करूच, परंतु आपले प्रतिनिधी तिकडे असतील तर जास्त बरं होईल असं मला वाटतंय. त्यामुळे आपला एक एक प्रतिनिधी जो आहे तो आपण बाउंड्री लाईनवर बाउंड्री पंच म्हणून उभा करायचा आहे. चव्वेचाळीस 40 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडू मात्र पूर्ण केलेत. यावेळेला मात्र नटराज स्टाईल मध्ये अगदी नृत्याची देवता नटराजची जी मूर्ती असते ती ज्या पोज मध्ये असते त्या पोज मध्ये येऊन मात्र खेळलेला हा फटका. आणखीन एक सिंगल रन, आणखीन एक एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर भरघोस अशी पारितोषिक आपण दिली जाताना पाहू शकाल. आणि दरम्यान इथे मात्र मिस टाइम शॉट इनसाइड एज घेतोय. एक डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. सुनील याची गोलंदाजी अगदी मात्र आपण जर पाहिली तर दोन्ही ओव्हरमध्ये वाकडण्याजोगी राहिली आहे. अतिशय तिखट मारा. या अगोदर दत्ता साहेबांचा पाहिला, त्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सुनीलची गोलंदाजी आपण आठवू शकाल. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी याही ओव्हरमध्ये सुनील आपल्याला करताना पाहायला मिळतोय. एक विकेट असं मात्र समीकरण. आणखीन एक धक्का लागतो वक्रतुंड बॉईजला. 7वा विकेट गमावलाय. विशालजी इथे आपण जर पाहिलं तर 7वा विकेट गमावला. पहिल्या 2 ओव्हरचा जो खेळ आपण पाहिला, ज्या पद्धतीने सुरुवात केली होती पहिल्या 2 ओव्हरमध्येच 30 धावा धावफलकावरती होत्या. त्यावेळेला असं वाटलं होतं जवळपास 80-90 धावांचा टार्गेट कुठेतरी मात्र सेट केला जाईल, परंतु ज्या पद्धतीने आता विकेट त्यांनी गमावलेत सध्याच्या स्थितीला स्कोर जर आपण पाहिलं तर अवघ्या 45 धावा त्यांच्या खात्यामध्ये. म्हणजे 2 ओव्हर नंतर आतापर्यंत फक्त 15 धावा फलंदाज बनवू शकलेत. 7 विकेट गमावलेत. नवीन फलंदाज पंकज जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मात्र सुनीलने मात्र त्यांना चकमा दिला. आपल्या जाळ्यामध्ये मात्र पुन्हा एकदा अडकवलं, फसवलं. बॉलला पाठवलं विकेट किपरकडे. येतोय आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 5 मधला. दोन्ही बॉल विकेट किपरकडे सोपवण्यामध्ये सुनील यशस्वी ठरलाय. डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 5 ची समाप्ती. 7 गडी बाद 9 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावा झालेत 45. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला 41,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी. सन्माननीय अध्यक्ष विनायकजी घेवडे साहेब यांच्या सौजन्याने हे पुरस्कार हा पारितोषिक असणार आहे. सोबतच द्वितीय क्रमांकासाठी अंतिम उपविजेते पदासाठी 21,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल पोलीस उपनिरीक्षक अनिलजी शिंदे साहेब यांच्या वतीने. तृतीय क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर सारखंच बक्षीस आहे 11,111 प्रत्येकी. म्हणजे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या दोन्ही टीमला समान पारितोषिक, परंतु तृतीय क्रमांकासाठी मात्र वरद बियर बार अँड रेस्टॉरंट यांच्या वतीने हा पुरस्कार आणि चतुर्थ क्रमांकासाठी स्क्रॅप मर्चंट अमीरजी सुतार यांच्या वतीने हा पुरस्कार असणार आहे. अशी मात्र सांघिक पारितोषिक आपण पाहिली. जाऊया आता शेवटच्या ओव्हरकडे आणि त्यानंतर मात्र पाहूया वैयक्तिक पारितोषिक. दरम्यान शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती दत्ता सावंत. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक शेवटचं षटक. पहिला बॉल अगदी आव्हान पाहिला तर बॅटच्या पुढ्यामध्ये बॉल जाईल मात्र फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत सीमारेषा पार 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 पार. षटकार. मुंबई से गई पुणे आणि बॉल गेली पुणे से दिल्ली. काय विशालजी एवढा लांब फटका मारला ते गाणं आठवलं. मुंबई से गई पुणे, पुणे से गई दिल्ली, फिर भी ना मिला सजना. कारण सजनी ते टुर्नामेंट भरवण्यात बिझी आहे. या वेळेला मात्र पाठीमागच्या बाजूला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. 3 फिल्डर बॉल खाली, एकालाही बॉल पकडता येत नाहीये. त्रिकूट तिकडे मात्र एकवटलं, परंतु एकाच्याही हातामध्ये मात्र हा झेलचं काही थांबत नाहीये. धोनीला दान केलेला बॉल आहे. 2 धावा या फटक्यावरती मात्र फलंदाजाने तोपर्यंत पूर्ण केला. जीवनदानासोबत या दुहेरी धावांसोबत 8 धावा आले या 2 चेंडूंमध्ये. स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, डेथ ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, काहीसं हेच अपेक्षित केलं जात होतं. 8 धावा या चेंडूवरती आलेत. 53 धावांचा आकडा स्कोर कार्डवर. स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, गॅपमध्ये फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. कार्पेट फटका, 2 धावा घेण्याची संधी तिकडे मात्र मिळते फलंदाजांना.
मंगेश, घोडपदेव सोबतच भाईकाळा, काळा चौकी परिसरातले हे सर्व खेळाडू मुंबई संघाकडून आज खेळत असताना दरम्यान यावेळेला स्विंग अँड मिस ताकदीचा वापर इथे मात्र केला गेला. आज धाराशिवचा संघ सुद्धा इथे दाखल झालाय. धाराशिवच्या संघाचं सुद्धा आम्ही कराड नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुण्याचा संघ आहे, मुंबईचे दोन संघ आहेत बघा. एक मुंबईचा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय ज्यामध्ये गोडपदेव, काळा चौकी, लालबाग, भाईकाळा परिसरातील खेळाडू आहेत. तर दुसरा संघ आपण पाहणार आहोत परळ, भुईवाडा, नायगाव, दादर परिसरातील खेळाडू एका बाजूला असतील ते मुंबई संघाकडून. तर धाराशिवचा संघ नुकताच आपली वर्णी मैदानावरती लावतोय. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल, दत्ताचा कमबॅक बघायला मिळू शकेल या बॉलवर. या अगोदर आपण जर पाहिलं तर 3 चेंडू थोडेसे मात्र धावा खर्च करणारे आपल्याला पाहायला मिळाले. परंतु यात मागील 2 चेंडूंचा जर खेळ पाहिला तर गती थोडीशी वाढवली, वेग थोडासा वाढवला. ते करताना आपण जर पाहिलं तर खेळपट्टी, या लाल मातीच्या खेळपट्टीवरती जो बाउन्स आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला नेहमी पाहायला मिळालाय. खेळपट्टी अजूनही थोडीशी विशालची ओली आहे, त्यामुळे फलंदाजांना बॉल बॅटवर घेण्यामध्ये थोडीशी त्या ठिकाणी दिक्कत होते, थोडस कठीण जाते. पुन्हा एकदा आपटलेला बॉल, या वेळेला थोडीशी उसळी जास्त देण्याचा प्रयत्न केला गेला. चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होईल. शेवटचे 3 चेंडू अगदी निर्धाव आलेत, कोणतीही धाव या शेवटच्या 3 बॉलवर आलेली नाहीये आणि अशा पद्धतीने मात्र या पहिल्या इनिंगचा खेळ जो आहे तो समाप्त होतो. वक्रतुंड बॉईज हा संघ मात्र या ठिकाणी थांबेल फलंदाजी करताना. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण जर पाहिलं तर विकेट गमावलेत आतापर्यंत या 6 षटकांमध्ये ते मात्र 7 आणि धावा बनवले ते 55. पुणे संघाला जिंकण्यासाठी गरज आहे ती 56 धावांची. सुनीलने आपण जर पाहिलं तर खरं तर कमबॅक करून दिला तो दत्ताने, कारण लगातार 3 विकेट त्याने एका ओव्हरमध्ये पटकावले. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर वेगानं धावा येत होत्या, धावा ज्या आहेत त्या खोऱ्यानं घेतल्या जात होत्या. परंतु चौथ्या षटकात जी काही गोलंदाजी आज दत्ताने केली अगदी वाखाणण्याजोगी, अति कौतुकास्पद गोलंदाजी म्हणून दत्ताचंही तितकंच कौतुक करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला, 10 धावा त्याने खर्च केल्या, परंतु शेवटचे 3 बॉल जर आपण पाहिले तर त्या व्यतिरिक्त कोणत्याही धावा त्याने खर्च केलेल्या नाहीयेत. आणि त्यातल्या त्यात सुनीलची ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओव्हर नंबर 5 मध्ये. अशा पद्धतीने मात्र पहिल्या 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर वक्रतुंड बॉईज मुंबई संघाने 55 धावांपर्यंत नजर गाठली. 56 धावांचं टार्गेट पुणे संघासाठी मात्र सेट केलं जात आहे. 56 रन्स टू विन. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण काही क्षणातच या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. पूर्वी आपण या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे थोडंसं लक्ष टाकूया. अक्षयजी ओगळपूर यांच्या माध्यमातून फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी बॅट आहे. सोबतच पुणे स्पोर्ट्स कारवे मलकापूर अर्थातच राहुलजी हुलवान, नाना फौजी यांच्या वतीने आकर्षक बूट, आकर्षक शूज आणि 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाजासाठी दिला जाणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराच्या खेळाडूसाठी सुद्धा एक आकर्षक अशी बॅट आणि 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अभिनेते अनिकेत घाडगे यांच्या वतीने असेल. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी मात्र 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार आहे, तो रेनबो RTS यांच्या माध्यमातून. युट्यूब प्रसारण करण्यासाठी मात्र विशेष सहकार्य आहे आमच्या आयोजन समितीसाठी ते मेहरबान मोहसिन अंबेकरी यांचं. सोबतच तुकाराम किराणा स्टोर्स यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. अशी विविध पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण असलेली पाहू शकाल. तर एकंदरीत या 5 दिवसांसाठी खेळाडूंवरती मात्र पारितोषिकांचा वर्षाव होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी पुरस्कार आपण जर पाहिलं तर अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड अर्थातच मेहरबान राजू शिंदे यांच्या सौजन्यानं स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे बापू यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार, एक भव्य ट्रॉफी इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत.
चला लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्यायचे. पुणे टीमला विनंती, जास्त विलंब करू नका. चला पुणे संघाला विनंती आहे, आपण लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज पाठवून द्या. धन्यवाद. फिल्डिंग लावून घ्यायचे वक्रतुंड बॉईज, आपण जास्त विलंब करू नका. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण थोड्याच वेळात पुढील 2 टीमला इथे बोलवणार आहे. चला 56 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. पुणे स्पोर्ट्स 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुणे स्पोर्ट्सला विनंती, आपला एक राखीव खेळाडू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण. अनिल आणि सुनील 5 स्टारची ऍडव्हर्टाईज आपण पाहिली आहे. रमेश सुरेश, सुरेश रमेश, असं अनिल सुनील, सुनील अनिल. मार्क वॉस्टिवा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, युसुफ पठाण, इरफान पठाण, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, असे बरेच भाऊ आपण एकाच टीम मध्ये खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. आणि असेच 2 भाऊ आज पुणे संघासाठी मात्र वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. प्रतिनिधित्व करतायत आपल्या बॅटिंग युनिटचं अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण. ऑन स्ट्राईक अनिल, नॉन स्ट्राईक सुनील, आणि बॉलिंग मार्क वरती मॅन फ्रॉम घोडपदेव केतन शिंदे. मॅन फ्रॉम घोडपदेव मुंबई. या मैदानावरती मात्र ओळख पटवून द्यावी लागेल, हा खेळाडू कुठच्या जिल्ह्यातून आलाय, कारण आज संपूर्ण महाराष्ट्र या हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाजातला या ठिकाणी कराड नगरीत मात्र एकवटलाय. क्रिकेटचा खेळच मुळी असा आहे, या सर्व जगाला एकत्र आणण्याचं काम या क्रिकेटच्या खेळानं केलंय. तर एखाद्या समाजाला हा क्रिकेटचा खेळ एकत्र का नाही आणू शकत. मुंबईमध्ये एकत्र आला, आज कराडमध्ये एकत्र येतोय. केतन शिंदे, मॅन फ्रॉम घोडपदेव मुंबई, बॉलिंग रनवेवर. पहिला बॉल कॅप मध्ये खेळलाय, स्क्वेअर ड्राईव्ह, अप्रतिम, दर्जेदार, लाजवाब. बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार पहिल्याच बॉलवर. आउटस्टँडिंग. बॅकफुटवर जाऊन मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं अनिलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्वच खेळाडू जे आहेत जवळपास जे आहेत ते आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, दायऱ्याच्या आतमध्ये आहेत, आणि त्याचा फायदा कुठेतरी उचलणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा या मैदानावरती तुम्हाला घेता येतील ना, तितक्या धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत. कारण या मैदानाची आउटफील्ड आम्ही नेहमी पाहिलेली आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे. आउटफील्डवर जर आपण लक्ष टाकलं तर आउटफील्डवर चांगलं ग्रास, आणि त्या ग्रासमुळे मात्र चेंडू ट्रॅव्हल व्हायला खूप चांगली मदत होते. इनर सर्कल आज थोडस या वेळेला मात्र कॉट बिहाइंडची संधी होती, परंतु टप्पा पडतोय बॉल. इनर सर्कलमध्ये जर आपण लक्ष टाकलं तर थोडासा ओलावा तिकडे दिसतोय, कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं जास्त पाणी त्या मैदानाला घातलं गेलं, त्या भागाला घातलं गेलं, त्यामुळे थोडीशी खेळपट्टी सुद्धा आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ओली होती. आमचे मित्र अजय जगदने बराच वेळ खेळपट्टीवरती रोलर फिरवताना आम्हाला पाहायला मिळाले, त्यामुळे एक चांगली खेळपट्टी सुरुवातीच्या मॅचसाठी तिकडे त्यांनी उपलब्ध करून दिली.
केतन शिंदेचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र अप्परकटचा फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर संपर्क होत नाही या चेंडू आणि बॅट मध्ये. एक धाव घेण्याची संधी तिकडे मिळेल. शॉट थर्डमॅन मध्ये मात्र फिल्डर होते. फिल्डिंगच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर या मैदानावरती तुम्हाला अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. फक्त 2च फिल्डर या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही उजव्या हाताचे बॅटर्स असताना एक वाईडिश लॉंग ऑफ सजवलाय आणि एक एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला एकही खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर डावखुरी हाताचा फलंदाज आहे सुनील चव्हाण. एक अनिल चव्हाण जो उजव्या हाताचा बॅटर आहे, तर सुनील चव्हाण मात्र लेफ्ट हँडेड बॅटर, डाव्या हाताचा फलंदाज. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. विकेट पटकावण्याची संधी आहे वक्रतुंड बॉईज कडे. स्ट्रेट इन टू दी बास्केट. एक अप्रतिम कॅच. सुनील चव्हाणला माघारी परतावं लागतंय. केतन शिंदेच्या खात्यामध्ये पहिली सफलता. पुणे मंडळाला लागतोय पहिला धक्का. पहिला धक्का लागलाय पुणे टीमला. सुनील चव्हाण माघारी परततोय. त्याच्या जागेवरती मात्र फलंदाजीसाठी येतो सागर. मला वाटतं पुण्यात जेवढे सगळे सावंत आहेत त्या सगळ्या सावंतांना घेऊन आज पुण्याचा संघ कराडमध्ये आलाय. सुनील चव्हाण, अनिल चव्हाण, 2 सागर सावंत एका टीम मध्ये. दत्ता सावंत, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिगरही आहेत काही. आल्या मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये सागर सावंत. परंतु सागरला एक लक्षात घ्यावं लागेल की बूंद बूंदचे सागर भरताय. तुमच्या नावातच सगळं काही दडलंय. फक्त मोठ्या फटक्यांनी, फक्त चौकार षटकारांनी क्रिकेट खेळलं जात नाही. क्रिकेट खेळण्यासाठी एकेरी दुहेरी धावांचीही गरज असते. जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की एकेरी दुहेरी धावा या नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या धावा आहेत. आपण लहान असताना तो शक्तिमान कार्यक्रम बघायचो. शक्तिमानी गंगाधर, गंगाधरी शक्तिमान आहे. तसंच क्रिकेटचं पण आहे. सागर ही समुंदर आहे. दोन्ही निर्धाव चेंडू आले. सागरच्या बॅटमधून काही धाव येत नाहीये. 5 धावा अवघ्या पहिल्या षटकातून. एक मोठी विकेट मात्र तिकडे गमावली गेली. हॅलो, येस धन्यवाद. सराव त्वरित बंद करायचं. तर कोणी सराव करू नका. इथे आमची युट्यूब लाईव्हची टीम आहे, त्यांचा लॅपटॉप आहे. आम्ही स्वतः इथे बसलोय. आम्हाला दुखापत होईल किंवा आम्हाला इजा होईल असं कोणतंही काम आपण मैदानावरती करू नका. तिकडचा सराव सुद्धा बंद करा. आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. मोठी विकेट आली. सोबतच एक कंजूस गोलंदाजी पहिल्या षटकातून. केतन शिंदेचं मात्र पहिलं षटक अवघ्या 5 धावांचं. सोबतच पहिली सफलताही त्याच्या खात्यामध्ये मात्र आलेली आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवरती येतो राहुल. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 75 हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाज साईबाबा नगर मरो यांच्या संयुक्त नियोजनाने आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेसाठी
DPL 2024 त्याची तारीख जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल. 28-29 मार्च रोजी मात्र ही स्पर्धा जी आहे अंधेरी, मुंबई अंधेरी येथे मरोळ येथे मात्र या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. आणि ही स्पर्धा जी आहे ती लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून खेळवली जाणार आहे. खेळाडूंना जे आहे ते लाईव्ह ऑप्शन मधून वाटून दिले जाणार आहे. त्यामुळे आपल्या या समाजातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी DPL 2024 जी अंधेरी मरोळ येथे त्या दिनांक 28-29 मार्चला खेळवली जाणार आहे त्या स्पर्धेचे फॉर्म्स जे आहेत ते आपण आयोजकांकडून घेऊन ते फॉर्म फिलअप करून लवकरात लवकर मरोळ टीमच्या प्रतिनिधींकडे आपण पोचवायचे. रवी चौगुले यांच्याशी आपण संपर्क साधायचा. रवी चौगुले यांच्याकडून ते फॉर्म आपण घ्यायचे आणि ते फॉर्म लवकरात लवकर रवी चौगुले यांना परत फिलअप करून लवकरात लवकर पोचवायचे. अंधेरी मरोळ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखा क्रमांक 75च्या वतीने मात्र या हिंदू नाथपंथी डबरी गोसावी समाजाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. दरम्यान इथे मात्र मोठा फटका सजवला जातोय. पुण्याच्या फलंदाजाच्या माध्यमातून खेळलेला असताना अर्धवट मनानं पुऱ्या ताकदीनिशी आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक बॅटर आउट.
धावांसाठी. नितीनजी विचार करा, तो खेळाडू किती जोरात धावत होता, मग तो चेंडू किती जोरात धावत होता ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. किती आउटफील्ड फास्ट आहे हे आपल्याला त्यावरून लक्षात येईल. गोलंदाजाच्या गतीचा वापर मात्र आज केला गेलेला पाहिला तो सागर सावंतच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती येतोय किरण. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल स्टेट अंपायरच्या भूमिकेत अनिल इंगवले. आणि स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत प्रकाशजी चौगुले आम्हाला पाहायला मिळत आहेत. स्थानिक पंच आहेत, या मैदानावरती बरेच वर्ष क्रिकेट खेळतायत, क्रिकेट जगतायत एक प्रकारे आपण म्हणू शकाल. दरम्यान ऑन साइडला हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सागर सावंत अपयशी ठरला. शरीराचा वेध घेणारा बॉल, किरणचा हा निर्धाव चेंडू, चौकारानंतर एक डॉट बॉल, कुठेतरी आत्मविश्वास वाढवेल गोलंदाजाचा. लिजेंडरी खेळाडू आहेत प्रकाश चौगुले, अनिल इंगवले, सचिन इंगवले. आपल्या समाजातून आपल्या मुंबई शहरामध्ये सुद्धा त्यांनी आपला खेळ सादर केला. कराड संघासाठी मात्र खेळताना आपण त्यांना पाहिलं. दरम्यान हा फुल टॉस चेंडू होता, परंतु आता मात्र पॉवर प्लेची षटकं पूर्ण झाली आहेत, त्यामुळे सर्व क्षेत्ररक्षण जे आहे संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूला पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट किपरच्या भूमिकेत मात्र त्या ठिकाणी राहुल बघायला मिळतोय. चांगला थ्रो कलेक्ट केला. डीप स्क्वेअर लेग मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल, काय थ्रो केलाय त्यांनी. दोन राहुल म्हणजे दोन राहुल मधलाच ताळमेळ आपण खूप सुंदर पाहिला. थ्रो राहुलने केला, कलेक्टही राहुलने केला. एका बाजूला राहुल माळवे तर दुसऱ्या बाजूला राहुल शिंदे. क्या बात, क्या बात, क्या बात असं मात्र तिकडे पाठीमागून आम्हाला ऐकायला आलं. विकेटवरून पळायचं नाही, आपण खेळपट्टीच्या मध्यभागातून खेळाडूंना विनंती, आपण पळू नका. थोडीशी खेळपट्टी अजूनही ओली आहे. दुपारच्या 17 पर्यंत खेळपट्टी आपल्याला चांगली ड्राय झालेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये धावलं तरी चालेल, परंतु सुरुवातीला आपण विनंती करतो, हा पहिला सामना आजच्या दिवसातला. आज दिवसभरातले आपण शिल्लक सामने जे आहे ते पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला खेळपट्टी दिवसभरासाठी चांगली हवी आहे. त्यामुळे आपण रनिंग बिटवीन द विकेट किंवा असं सेलिब्रेशन करताना बॉल देण्यासाठी येण्यासाठी आपण खेळपट्टीच्या मधून धावायचं नाहीये. दरम्यान आपटलेला बॉल त्याला फेकून दिलाय मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी इरादा केलाय पक्का. 6 धावांचा शिक्का, दे धक्का घे छक्का, षटकार. एक मच निडेड षटकार होता पुणे टीमसाठी. आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल या षटकारानंतर. कमबॅक करण्याची संधी तिकडे मात्र मिळते. तसं पाहायला गेलं तर या मैदानावरती 56 धावा ही तितकं मोठं धावफलक मानलं जाणार नाही, कारण आम्ही बऱ्याच क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती समालोचकाच्या माध्यमातून कव्हर केल्यात आणि मोठमोठी धावसंख्या या मैदानावरती उभारली गेलेली आम्ही पाहिली आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस, 6 ओव्हरच्या मॅचेस. दरम्यान इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. त्यामुळे हे 56 धावांचं जे टार्गेट आहे ना, ते कुठेतरी अशा फटक्यांच्या प्रयत्नांनी मात्र नक्कीच पूर्ण केलं जाऊ शकेल, परंतु त्यासाठी पुणे टीमला थोडंसं टेक्निकली स्ट्रॉंग फलंदाजीचं प्रात्यक्षिक करावं लागेल. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग, ताकद याचं योग्य ते समीकरण मात्र त्या ठिकाणी जुळवून आणावं लागेल. षटकारानंतर मात्र वाईट संघाची धावसंख्या झाली ती 20. अजूनही मात्र गरज आहे 36 धावांची. तिसरं षटक प्रगतीपथावर. याही वेळेला फुल टॉस बॉल, बॅरर चेक, परंतु या वेळेला टायमिंग अप्रतिम होत नाहीये. झेल तिकडे मात्र सोडलाय. टायमिंग थोडंसं मिस केलं, अन्यथा ही संधी होती. पुन्हा एकदा मात्र एक ज्युसी लॉलीपॉप दिला गेला होता तो किरणच्या माध्यमातून. कुठेतरी मात्र समाचार घेण्याची गरज होती, परंतु प्रॉपर टायमिंग करता आलेलं नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी एक जीवनदान पण मिळालं फलंदाजाला आणि सोबतच आली ती 1 धाव आणि एकेरी धावेसोबत मात्र 3 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं संघाची धावसंख्या 21 धावा.
तर कोण पटकावणार हा पुरस्कार? मुंबईला जाणार, पुण्याला जाणार, धाराशिवला जाणार, कराडमध्ये राहणार का सांगलीला जाणार का कोल्हापूरला जाणार? कुठे कुठे पाठवायची आता? यानंतरची मॅच धाराशिव विरुद्ध मुंबई वडाळा टीम. आपण टॉस साठी यायचंय. पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेत आहोत. धाराशिव आणि मुंबई वडाळा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मुंबई वडाळा टीम आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. धाराशिव संघाचे कर्णधार आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. वडाळा टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. सया उर्फ संदीप शिंदे. डॉट बॉलने सुरुवात केली ओव्हर नंबर 4 ची. यावेळेला चांगलासा फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतो. तिकडे मात्र गोलंदाज स्वतः चेंडू खाली कॉट अँड बोल्ड केलं. यावेळेला सागर सावंत आउट. करो यहां पर अगली मैच का टॉस होने जा रहा है. धाराशिव आणि मुंबई वडाळा यांच्यामध्ये मात्र ही मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीमला लक्षात घ्या. धन्यवाद. टॉस पूर्ण झालाय. निर्णय लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत मात्र एक छोटंसं फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जात आहे. बॅटर राहुल शिंदे. धाराशिव टीम नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. जास्त विलंब करू नका. लगेच ही मॅच संपल्यानंतर आपल्याला नवीन मॅच चालू करायची आहे. स्कोर कार्ड कडे थोडंसं लक्ष टाकूया. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर कोणतीही धाव नाही. एक विकेट मधल्यामध्ये आलेली आपण पाहिली. दरम्यान इथे मात्र चांगल्या धावा घेण्याचा संधी असू शकेल. दरम्यान चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज 2 नवीन फलंदाज होताना दोन्ही सागर सावंत आपण जर पाहिलं तर मैदानावरती होते. त्यामधला सागर सावंत जो दौंडचा खेळाडू होता आउट होऊन माघारी परतलाय. आता सागर सावंत हडपसर आणि त्याच्यासोबत मात्र राहुल विरुद्ध राहुल अशी मॅच आपण पाहिली. एक सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला राहुल. 2 चेंडू वाट पाहावी लागली ही पहिली धाव घेण्यासाठी. राहुलने मात्र सुंदर सुरुवात केली. आपल्या पहिल्या षटकात सुद्धा मात्र त्याने अवघ्या 3 धावा खर्च करत एक विकेट पटकावली. याही ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करत एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. दरम्यान इथे मात्र आता बॉल चाललाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. पूल केलं होतं यावेळेला. पॉपिंग क्रीजचा चांगला वापर मात्र सागर सावंतने केला. अगदी डीप मध्ये जाऊन तिकडे मात्र चेंडूला बॅकफुटवर येऊन ऑन साईडला पूल केलं. 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकेल.
आणि जाऊन पोहोचेल ते 23 धावांवर. पाठलाग करायचा तो 36 धावांचा, 56 धावांचा, माफ करा. 18 बॉल मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर हा खेळ शिल्लक राहिलेला असताना 36 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 2 सिंगल आतापर्यंत आलेत. याही वेळेला आणखीन एक सिंगल स्कोर कार्डशी जोडली जाईल. 3 धावा या ओव्हरमधून आतापर्यंत आणि एक विकेट. 5 बॉलचा खेळ मात्र झालाय तो पूर्ण. शेवटचा बॉल असेल शिल्लक. धावसंख्या झाली ती 24. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. आणि चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि 32 धावा. मानलं तर सोपं, मानलं तर कठीण असं हे लक्ष आहे. कारण जर मोठे फटके तुम्ही खेळलात तर या 32 धावा पूर्ण होऊ शकतील. परंतु तसं पाहायला गेलं तर मुंबई संघाच्या गोलंदाजांनी आज हात खोलण्याची संधी दिलेली नाही पुणे टीमला. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र होतोय. इकडे अपयशी का यश मिळेल? यस, या वेळेला मात्र कॅच होऊ शकत नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. जिथून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर धाराशिव विरुद्ध मुंबई पुण्याचा सामना आपण पाहू शकाल. विविध जिल्ह्यातील या 2 टीम आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहू शकतो. एका बाजूला मुंबई पुणेची मॅच सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला यानंतर मुंबई विरुद्ध धाराशिव असा सामना आपण पाहू शकणार आहोत. दोन्ही मजबूत टीम, दोन्ही तुल्यबळ संघ, दोन्ही आपण जर पाहिलं तर मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले हे संघ आहेत. परंतु आता या मॅच मध्ये जर आपण लक्ष टाकायचं झालं तर मुंबई संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय. कुठेतरी पकड मजबूत करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आक्रमण केलं जातं सागर सावंतच्या बॅट मधून. करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. आउटस्टँडिंग, मच निडेड सिक्सर इकडे मात्र पाहायला मिळतो सागर सावंतच्या बॅट मधून. षटकारानंतर मात्र मॅच मध्ये उलटफेर होऊ शकेल. विशालजी आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. स्कोर कार्ड वर धावा झाले तर 37. म्हणजे जवळपास मला वाटतं अजून हा सामना जिंकण्यासाठी जी गरज आहे ती 19 धावांची आहे. आणि आता मात्र या सिंगल नंतर 9 चेंडू 18 धावांचं समीकरण मात्र हा सामना जिंकण्यासाठी. एक वाईट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 18 धावा.
म्हणजे निम्मे चेंडू दुप्पट धावा हे समीकरण कुठेतरी या मॅच सोबत त्यांचं कसं वेगळं नातं असलेलं दिसतंय. मग अशी 24 बॉल 48, 18 बॉल 36, आता मात्र 9 बॉल 18. इथे मात्र फेअर डिलिव्हरी होती. आज या मैदानावरती मात्र आपण जर पाहिलं तर पुण्याचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पुणे, मुंबई, धाराशिव, अंधेरी, मरोळ, त्यासोबतच वडाळा मुंबई, जयसिंगपूरचा संघ, भुईवाडा मुंबई आणि कराड अशा संघांना मात्र खेळताना आपण या मैदानावरती आज पाहणार आहोत. म्हणजे कोणी धाराशिववरून आले, कोणी पुण्यावरून आले, कोणी मुंबईवरून आले, कोणी जयसिंगपूरवरून आले, तर कोणी आपण जर पाहिलं तर याच कराड नगरीतले खेळाडू आहेत. आणि यावरून आपल्याला कळून येईल की आपला हिंदू नाथपंथी डवरी गोसावी समाज जो आहे या संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने पसरलाय. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम आणि याच हेतूने, याच इंटेन्शनने मात्र अशा क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आहेत त्या सातत्यपूर्ण आज विविध तालुक्यांमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये या समाजाच्या आयोजित केल्या जातात. काही दिवसांपूर्वी काळा चौकीला स्पर्धा पार पडली अगदी दक्षिण मुंबईमध्ये. तर आज मात्र कराड नगरीमध्ये आपण या समाजाला एकवटलेलं पाहू शकाल. येत्या 28 आणि 29 मार्चला अंधेरी, मरोळ, मुंबई येथे या क्रिकेट स्पर्धेचं, या समाज अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रवी चौगुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून, रॉबर्ट यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. दरम्यान आणखीन एक मिनिट, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन 6 धावा, आणखीन एक षटकार. गोलंदाजी आज करावी लागणार आणि ती करण्यासाठी मात्र तीर अर्थातच रोहितच्या हातामध्ये हे शेवटचं षटक सोपवलं जातंय. आता या शेवटच्या षटकासाठी मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट कशी असणार तेही खूप महत्वाचं मानलं जाईल. रोहित तसं पाहिलं गेलं तर सांताक्रूज कलिना येथे मुंबई शहरामध्ये जो टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला वर्ल्ड कप आयोजित केला जातो सुप्रीमो ट्रॉफी, या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुद्धा त्याला खेळताना आपण पाहिलेलं आहे. SK11 या संघासाठी मात्र सुप्रीमो ट्रॉफीसाठी त्याला खेळताना आम्ही पाहिलंय. यावेळेला फुल टॉस चेंडू, स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, लॉंग अँड स्ट्रॉंग, कडक बेधडक षटकार. मात्र या मॅचचं पूर्णपणे समीकरण बदलून ठेवलं. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन, पुणे विरुद्ध मुंबई, मुंबई विरुद्ध पुणे. गाडी अजूनही लोणावळ्याला अडकली आहे. आता ती पुण्याला जाणार का मुंबईला जाणार? यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. अपील केली जाते पंचांकडे, एक स्ट्रॉंग अपील आहे. रेफरल रिव्ह्यू पंच मात्र त्या ठिकाणी घेतात.
आता मागणी जी आहे ती हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये आली आहे. बघूया काय निर्णय येतो आमच्या सुप्रीम कोर्टाचा. अर्थातच आमचे टीव्ही अंपायर सजनजी इंगवले त्याचा काय निर्णय देतात. सातारा स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यावर मात्र त्याची पडताळणी होते की बॅटर आउट आहे की नाही. एक स्ट्रॉंग अपील तिकडे केला गेला होता. नॉट आउट. त्यांचं आपण आपलं डिसिजन कळवायचं. येस, इट्स अ वाईट बॉल. त्यामुळे 5 चेंडू आणि 4 धावा अशी मात्र आता गरज आहे ती पुणे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बघा हे स्टेडियम तुम्हाला सध्याच्या स्थितीला थोडंसं खाली वाटतंय, थोडंसं रिकामा वाटतंय, परंतु संध्याकाळचं जसं सत्र सुरू होईल, संध्याकाळी 4 वाजून गेले की मग या मैदानावरती मोठी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. विविध खेळातील खेळाडू या मैदानावरती सराव करण्यासाठी येत असतात. काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते चालण्यासाठी या मैदानावरती येत असतात. इव्हनिंग वॉक त्या ठिकाणी घेत असतात. अतिशय शांत वातावरण आहे या मैदानाचं. सकाळच्या सत्रामध्ये आपण बरेच विद्यार्थी सुद्धा पाहतो या मैदानावरती अभ्यास करण्यासाठी सुद्धा येतात. बरेच खेळाडू आतमध्ये आपण जर पाहिलं तर शटलकॉकचा सराव करत असताना आम्हाला नेहमी पाहायला मिळालेत. गेल्या वर्षी आम्ही एक स्पर्धा इथे कव्हर करत होतो, त्यावेळेला समोर एक छोटंसं मैदान आहे, त्या मैदानावरती कबड्डीची स्पर्धा आयोजित केली गेली होती. इकडे मात्र कुस्तीची तालीम आहे. आणि दरम्यान या वेळेला मॅचचा विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मात्र स्वर्गीय विनुताई चव्हाण वाचनालय सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, अभ्यासिका आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान इथे